प्रभाग क्रमांक 18 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 18चं हे प्रचार कार्यालय आहे बघा. तर हे कार्यालय जे आहे तर शिंदे गटाचे जे शाखा प्रमुख जे आहेत विनोद गवारे हे त्यांचं कार्यालय आहे. आता सध्याला निवडणुकीचं महानगरपालिकेची आपली जी निवडणूक आहे त्याची एकदम तयारीसाठी जे आहेत कार्यकर्ते म्हणा, शाखा प्रमुख जे आहेत, जे शिष्टमंडळ जे आहे यांचं, तर हे सर्व सज्ज झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आहेत विनोद गवारे. तर हे एक आपल्या प्रभाग क्रमांकाचे हे शाखा प्रमुख आहेत शिंदे गटाचे. तर यांची एक गॅरेज पण आहे. तर गॅरेजचं काम करता करता ते राजकारणाकडे वळले असतात. तर राजकारणामध्ये यशस्वीरित्या प्रभाग क्रमांक 18चे जे उमेदवार जे आहेत ते त्यांना असं भक्कमपणे निवडून आणायचं आणि की त्यांच्या प्रचाराची जिम्मेदारी जी आहे तर ती शाखा प्रमुखांवरती यावेळेस सोडण्यात आलेली आहेच. पण आता विनोद व्यवहारे जे आहेत तर यांच्याशी आपण दोन शब्द असे बोलू जेणेकरून भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक 18चा जो कोणी नगरसेवक होईल तो शिंदे गटाचा हो, XYZ कुठल्याही गटाचा हो, त्याची वाद नाहीये. पण आपल्याला नगरसेवक कसा पाहिजे की जो जनतेचे कामं करतो. तर विनोद व्यवहारे आहे शाखा प्रमुख, यांना आपण विचारू की आपल्या प्रभाग क्रमांक 18चे जे भावी उमेदवार आहेत, भावी नगरसेवक जे आहेत, तर यांच्याकडे आपण कसे पाहता? आमचं विकासाचं काम आहे. आम्ही जे काम केलं पक्षाला बघून काम केलंय. रोडाचं असो, ड्रेनेज लाईनचं असो, राम मंदिराचं असो, जे लोकांच्या समस्या आहे ते पूर्ण सॉल्व्ह करतोय. पाणी कुठं लिकेज असो ते आम्ही पूर्ण सॉल्व्ह करून ठेवलेलं आहे. आणि पक्षाचा जो आदेश येईल, आम्ही तर शिवसैनिक आहे, आम्ही काम करतोय. आपण किती वर्षापासून पक्षामध्ये आहात? आम्ही 10 वर्षापासून पक्षामध्ये आहे. आता प्रभाग क्रमांक 18चे आणि संजय शिरसाट साहेब जे सामाजिक न्याय मंत्री आहेत तर त्यांचे फार लाडके म्हणून आपण ओळखले जातात. तर यावेळेस प्रचारामध्ये म्हणा किंवा तुमच्या कार्यालयामध्ये विशेष काय? विशेष काही नाही, त्यांचा लाडका हा वार्ड आहे. 18 जो प्रभाग क्रमांक आहे, प्रभाग क्रमांक 18 त्यांचा लाडका आहे. पालकमंत्री साहेबांचा असल्यामुळे सर्वांचे त्यांनी विकास पूर्ण करून ठेवलेला आहे. काम एकही बाकी नाही, जे राहिलेले ते पूर्ण करून टाकले त्यांनी. तुम्हाला काय वाटतं यावेळेस तुमच्या गटाचा नगरसेवक प्रभाग क्रमांक 18चा नगरसेवक महानगरपालिकेमध्ये जाणार का? 100% जाणार. एवढी खात्री कशामुळं? कुठले कामे केलेत अशी तुम्ही? आता बघा, मूलभूत सुविधा ज्या आहेत, ड्रेनेजची लाईन म्हणा, पिण्याचं पाणी म्हणा किंवा रोड, तर हा आपला एक हक्क बनतो. आणखी हा तर एक मानवी हक्क आहे, यात करणं गोष्टी गरजेच्या आहेच. पण याच्या व्यतिरिक्त आणखी वेगळं काय तुमच्या उमेदवारामध्ये वेगळं काय? आम्ही सर्वांच्या सुखादुखात जातो. कोणाचा काही कॉल आला, ऍक्सिडेंट झाला, काही झालं, आम्ही ते जातो, उभं राहतो. समज लग्न कार्य, सुख दुःख सर्व गोष्टी आम्ही उभं असतो. जसं की आता प्रभाग क्रमांक 18चे भावी उमेदवार कोण आहेत? भावी उमेदवार विकास भैया जैन, परत तुमचे हर्षदाताई आहेत, आमच्या हर्षदाताई शिरसाट. या प्रभाग क्रमांक 18 मधून प्रभावी नेतृत्व म्हणता येईल यांना. यांचा प्रभाव म्हणजे यांच्या कामाची पावती यांच्याकडे, त्या पावतीच्या वर त्यांना तिकीट पक्ष देणार. हे आमची आज युती झाली नाही झाली तरी पण त्यांचं 100% आम्हाला खात्री आहे की त्यांना तिकीट भेटणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलोय. आणि इतर अजून 2 तिकीट कोणाला सुटता, प्रभागामध्ये 4 जण उभे राहणार आहे. 4 मधून 2 शिवसेनेला सुटता आणि 2 भाजपला सुटता किंवा 4ही शिवसेनेला सुटता. आमची पूर्ण तयारी, आम्ही 4ही कॅन्डिडेटला निवडून आणणार ही आमची फुल तयारी आहे. आम्ही त्या अनुषंगाने कामाला लागलेलो आहे. तुम्हाला एवढी शाश्वती कशी आहे की प्रभाग क्रमांकाचे 18चे जे उमेदवार जे आहेत शिंदे गटाचे तर हेच निवडून येतील म्हणून? कशामुळे म्हणता तुम्ही? त्यांचे काम आणि त्यांनी जो काम आम्हाला दाखवलं, त्यांनी जो काम चालू केलं आमच्या एका फोनवर, एका बोलण्यावर. आम्ही मराठी गल्ली जो आहे पाठीमागे हनुमान मंदिरकडे, तिथं आम्ही ड्रेनेज लाईनचं काम करून घेतलं त्यांच्याकडून. आता प्रगतीपथावर म्हणजे संपत आलंय ते काम आत्ताच्या डेटमध्ये, आजच्या डेटमध्ये. आणि आम्ही त्यांना अजून 1-2 कामं दाखवलेत. आपलं बुद्धविहार आहे, कपिल बुद्धविहार म्हणून, पाठीमागे गल्लीतच. त्या बुद्धविहारकडं लाईन पूर्ण जाम झालेली आहे. ती लाईन बी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की ती लाईन सुद्धा बदलून देण्यात येईल तुमची. आणि काही काम असलं तुमचं तर तुम्ही बिंदास आमच्याकडे बिंदास कॉल करा आम्हाला. त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलेलो आहे त्यांच्या. आणि आम्हाला खात्री नाही, आम्हाला विश्वास आहे त्यांचा की त्यांनी पूर्ण कामं आमचे करून देणार.
त्या हिशोबाने आम्ही कामाला लागलेलो आहे पूर्णपणे. जसं की आता सगळे म्हणतात की बाबा आम्ही कामाची शाश्वती देऊ, आम्ही कामं करू, नळ पाणी ड्रेनेज लाईन लाईट ज्या असतील ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी आता एक नॉर्मल झालेल्या आहेत. पण येणाऱ्या भविष्यामध्ये तरुण मुलासाठी विकास भैया जैन हे काय करतील? 100% जे रोजगार ज्याला नाहीये त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देऊ आम्ही. त्यांना मार्गदर्शन त्यांचा असेल आम्हाला आणि त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. या भागातच नाही, पूर्ण 18 प्रभाग जो आहे त्यांचं पूर्ण लक्ष आहे त्या प्रभागावर, की मान्य जो आपले मंत्री साहेब आहे त्यांनी त्यांना पालकमंत्री साहेबांनी त्यांना तसं सांगितलेलं आहे. त्यांना आदेश दिलेले आहेत. कोणतंही असं काम असलं तर तुम्ही नाही म्हणू नका, ते काम करून द्या असं त्यांना सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने ते काम करत सुद्धा आहेत. बघू शकता भावांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधलं हे प्रभाग क्रमांक 18 मध्ये आपण सध्या आलो होतो. तर 18 मध्ये आपण रेंडेमली हा यांचा एक प्रचार कार्यालय जे आहे तर त्या प्रचार कार्यालयाला आपण भेट दिली. तर इथले जे सामाजिक कार्यकर्ते होते, शिवसेनेचे जे शिंदे गटाचे शाखा प्रमुख आहेत, विनोद व्यवहारे आहेत, मोहित शर्मा म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा बसलेले आहेत, आणखी परत त्यांचे इकडे जे आहेत पदाधिकारी ते सुद्धा बसलेले आहेत. तर भावांनो, प्रभाग क्रमांक 18 मध्ये यांचा जो नगरसेवक आहे हा 1001% निवडून येणार अशी यांना खात्री आहे. बघू भविष्यात काय होतं.